अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका संतप्त रुग्णानं डॉक्टरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संबंधित रुग्णानं वार्ड क्रमांक 12 आणि 13 मधील डॉक्टरांकडे मेडिकल डिस्चार्जची कागदपत्र देण्याची मागणी केली। मात्र रुग्णालयाच्या नियमानुसार वैद्यकीय कागदपत्र थेट बाहेर देणं शक्य नसल्यानं डॉक्टरांनी त्यास नकार दिला। त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णानं आणि त्याच्या एका नातेवाईकानं डॉक्टरांच्या अंगावर धावून जात सलाईन स्टँडनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। यावेळी डॉक्टरांना शिवीगाळही करण्यात आली। या प्रकारामुळे रुग्णालयात सेवा देणारे इंटर्न डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी सुरक्षित आहेत का असा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। या घटनेच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीनं रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना निवेदन देण्यात आलं। एका रुग्णासोबत केवळ एकच नातेवाईक ठेवण्याचा नियम काटेकोरपणे लागू करावा, हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसात तक्रार दाखल करावी, तसंच डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहे। या सर्व मुद्द्यांवर तोडगा न निघाल्यास डॉक्टर आंदोलनाचा पावित्र्य स्वीकारतील असा इशाराही निवासी डॉक्टरांनी दिलाय। गेल्या काही वर्षापासून आम्ही निरंतर पाहतो आहे की आरोग्य कर्मचाऱ्यांवर वारंवार कुणा ना कुणामार्फत काही ना काही मारहाणीचे प्रकार घडतात, परंतु यावर कुठल्याही पद्धतीचा ठोस पाऊल जीएमसी अकोला मार्फत सुद्धा आणि अकोला प्रशासन जे शासकीय जे काही प्रशासन आहे त्यामार्फत कुठलीही ठोस कार्यवाही केल्या जात नाही। आमचा आजचा जी प्रमुख मागणी आहे या आंदोलनाच्या मार्फत की उद्यापर्यंत जर आरोपींवर FIR दाखल करण्यात आला नाही आणि FIR दाखल केल्यानंतर सुद्धा आमच्या प्रोटेक्शनसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांच्या मार्फत काही ठोस पावलं उचलल्या गेली नाहीत तर आम्ही उद्यापासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देत आहे। त्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की वार्डमध्ये काम करत असताना आम्हाला असंख्य पेशंट सोबत बोलावं लागते। पेशंट सोबत 4-4 नातेवाईक असतात, तर आमची प्रमुख मागणी आहे की एका पेशंट सोबत एकच नातेवाईक असला पाहिजे। दुसरी आमची मागणी अशी आहे की पेशंटला भेटायला येणारे जे लोक आहेत त्यांचा व्हिजिटिंग अवर असले पाहिजेत आणि आमच्या सुरक्षेमध्ये जे आमची सध्या मसुबा नावाची जी सुरक्षा व्यवस्था आहे यांच्याजवळ पेशंटच्या नातेवाईकांना रोखण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे त्यांच्या मार्फत सांगितले जाते आमच्याजवळ अधिकार नाही आहेत त्यांना रोखण्याकरता। जे त्यांच्याजवळ काठ्या दिल्या आहेत त्या काठ्याचा उपयोग करण्याचा अधिकार नाही आहे। तर आमचं हे म्हणणं आहे की यदा कदाचित आम्हाला मारहाण झाली, या मारहाणीमध्ये जर मसुबाच्या गार्डच्या मार्फत मध्यस्थी करण्यात आली असती आणि त्यांना रोखण्यात गेलं असतं तर ही मारहाण थांबवल्या गेली असती।